स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर इथं दत्तनगर परिसरात पूर्वीचा वाद आणि वर्चस्व वादातून जातीवाचक शिवीगाळ करत केलेल्या मारहाणीत दोघे जण गंभीर जखमी झाले. रोहित हौसेराव कांबळे वय 28 दत्तनगर कबनूर आणि विशाल विजय दंडवते वय 36 अशी जखमींची नाव आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. कबनूर इथं रोहित कांबळे आणि त्याचा मित्र विशाल दंडवते हे दोघे 10 मार्चच्या रात्री कबनूर ओढ्याजवळच्या विघ्नहर्ता पानपट्टी समोर थांबले होते. यावेळी उमेश जाधव, विकास कोमटे आणि समर्थ शिंदे या तिघांनी विशालला शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरायला सांगत मारहाण सुरू केली. त्याचवेळी निलेश जाधव, विशाल कोमटे हे चंदूर आभार फाट्यावरून आले. त्यांच्यातील भांडण सोडवायला गेलेल्या रोहित कांबळे यालाही जातीवाचक शिवीगाळ करत निलेश जाधव याच्यासह 5 जणांनी मारहाण केली. या मारहाणीत रोहित आणि विशाल जखमी झाले असून या प्रकरणी रोहित कांबळे याच्या फिर्यादीनुसार 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी यापैकी उमेश दिलीप जाधव वय 24 राहणार दत्तनगर कबनूर, समर्थ संतोष शिंदे वय 19, विकास कुमार कोमटे वय 19 या तिघांना अटक केली आहे. आज या तिघांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.